भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मिरजेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती आणि नितेशभाई कांबळे यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने मिरजेतील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले। अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांचा जागर करून समाजातील सर्व घटकांनी समानतेच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध कठोर लढा दिला। त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाला लोकशाही, समानता आणि न्यायाचे भक्कम अधिष्ठान दिले। शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीनं आजही समाजाला दिशा दिली आहे। आजच्या या जयंतीनिमित्त सर्व स्तरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शावर चालण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी भाजपा नेत्या सौ स्वातीताई खाडे, माजी महापौर संगीताताई खोत, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेविका अपर्णा शेटे, महिला सभापती श्रीमती बानू मुसा जमादार, जनसुराज्याचे समित कदम, मकरंद देशपांडे, शिवसेनेचे प्राध्यापक मोहन वानखंडे, स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, माजी महापौर मेनुद्दीन बागवान, नगरसेवक गणेश माळी, अतर नायकावडी, बाबासाहेब आळतेकर, प्रभात हेटकाळे यांच्यासह मान्यवर आणि भीमसैनिक उपस्थित होते। आज आम्ही सगळे इथे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहे। सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कार्य केलेलं आहे। विशेषतः त्यांनी महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। पूर्वी महिलांना शिक्षणासाठी खूप कमी संधी होत्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे। तसेच महिलांना पुरुषांबरोबर समान अधिकार नव्हते, त्यासाठीही त्यांनी कायदे बनवले। आणि आज आपण आपल्या समाजात बघताना त्यांच्याच विचारांनी आपण कुठेतरी आज महिला शिक्षण घेताना दिसत आहेत, प्रत्येक पुरुषांच्या बरोबर काम करताना दिसत आहेत। हे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांमुळं मिळालेलं खूप मोठं त्यांच्या योगदानामुळं आपण आज समाजामध्ये वावरताना दिसतोय। त्यामुळं आज बाबासाहेब आंबेडकरांना माझं विनम्र अभिवादन इतकंच बोलते।